इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. नावाला हपापलेले अधिकारी आणि घसरलेलं रँकिंग. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हा या माहेरघरचा मुख्य मानबिंदू. पण सध्या या ऐतिहासिक ज्ञानपीठात एक अजब चमचमीत आणि कमालीचा विरोधाभास पाहायला मिळत आहे. विद्यापीठाच्या अधिकृत अधिकार मंडळावर विराजमान असलेले आणि केवळ नावाला हपापलेले काही अधिकारी सध्या स्वतःच्या घराला कुलूप लावून शेजाऱ्यांच्या कार्यक्रमात प्रबोधनाचे मोफत ढोस वाजण्यात भलतेच बिझी आहेत. अहो, बाहेर जाऊन ज्ञानाचा दिवा ओवाळणे निश्चितच उत्तम गोष्ट आहे, पण स्वतःचा दिवा विझत असताना दुसऱ्याच्या अंगणात उजेड पाडण्याची ही अनावर हौस कितपत योग्य? सद्यस्थितीचा वस्तुस्थिती दर्शक अहवाल पाहिला तर रँकिंगच्या शर्यतीत विद्यापीठ तब्बल 120 क्रमांकाने घसरून सपशेल खाली आले आहे. मागील 2.5 वर्षापासून कुलसचिवांचे अत्यंत महत्त्वाचे पद रिक्तच पडून आहे. अनेक महत्त्वाच्या विभागांचा गाडा केवळ प्रभारी नावाच्या तात्पुरत्या चाकावर ढकलला जात असून प्राध्यापकांची शेकडो पदे रिक्त आहेत. त्यात भर म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने थेट फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे. काही मंत्र्यांनी तर विद्यापीठाच्या योगदानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण आपले हे अधिकारी अशावेळी मात्र तोंडात गूळ धरून एकदम मौनव्रत धारण करून बसले. वर्ष 2010 मध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याने फार मार्मिक भाष्य केले होते की विद्यापीठाच्या पदाचा आणि ज्ञानाचा वापर काही घटकांकडून केवळ स्टेपिंग स्टोन, पुढच्या वैयक्तिक पायरीवर चढण्याचा दगड म्हणून केला जातो. आज अगदी तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. काही सदस्यांचे राजकारण्यांशी घनिष्ठ संबंध असल्याने स्वतःचा स्वार्थ साधताना या नावाच्या पाठे आणि वजन अचूक वापरले जाते. पण ज्या मूळ संस्थेच्या पायरीवर पाय ठेवून हे सगळे मोठे झाले, तिचे घर अडचणीत असताना विद्यापीठ कायद्यानुसार अपेक्षित असलेले प्रशासकीय नियंत्रण आणि नैतिक जबाबदारी नक्की कोणत्या तीर्थयात्रेला जाते, हाच मोठा प्रश्न आहे. संविधानाने आणि विद्यापीठ कायद्याने अधिकार मंडळाला नियंत्रणाचे सर्वोच्च अधिकार दिले आहेत, परंतु अधिकारासोबतच कर्तव्य याचा विसर या नावाला हपापलेल्यांना पडलेला दिसतो. सुदैवाने काही सुजाण सदस्यांनी नैतिक जबाबदारी ओळखून या गंभीर प्रश्नांवर तातडीने चर्चा करण्यासाठी सभा घेण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. हीच काय ती कायदेशीर बाब. परक्यांचे उंबरठे झिजवून स्वतःची पाठ थोपटून घेण्यापेक्षा आधी मूळ घराची ही लागलेली प्रशासकीय गळती रोखणे गरजेचे आहे. अन्यथा बाहेर प्रबोधन करत फिरणाऱ्या या भाग्यविधात्यांना इतिहास विद्यापीठाचा हा ऐतिहासिक घसरगुंडीचे मुख साक्षीदार म्हणून लक्षात ठेवेल. आता तरी हे प्रशासन झोपेतून जागे होईल अशी अपेक्षा करूया. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.